एक, कर्तृत्वाचा मद कर्माचा बंध आहे आणि कर्मफलाची आसक्ती. मी कर्म केलं असेल तर ते मला मिळालं पाहिजे म्हणून ते धर्मशास्त्रामध्ये एके ठिकाणी आत्मकृतम पुण्यम व्रथान परिकीर्तयेत असं म्हटलं जातं. असं एक वचन आहे. आत्मकृतम पुण्यम, मी केलेलं पुण्य कधीही मी तोंडाने बोलून दाखवू नये. हे मी केलं असं करू नये. कारण मी म्हणण्यामध्ये जे ओठ उघडतात, म हा तसा ओष्ठव्य आहे, अनुनासिक ओष्ठव्य आहे. ते म दोन ओठ एकत्रित यावे लागतात, परंतु म असं म्हणताना ते ओठ उघडावे लागतात. म हे जर व्यंजन म्हणून आपल्याला पूर्ण हलंत म आणि अधिक स्वर अ असं करून जर आपल्याला म म्हणायचं असेल तर आपल्याला आपला ओठ उघडावा लागतो, तर म याचा उच्चार स्पष्ट होतो. आणि गमतीनं असं सांगतात की मी असं म्हणताना जे ओठ उघडले जातात ना, त्या उघडलेल्या ओठातून मी म्हणताना आपण केलेल्या कर्माचं पुण्य उघड्या तोंडातून निघून जातं. म्हणून कर्म करायचं असेल तर मी म्हणू नये असं मी तुम्हाला सांगतोय. झालं ना, गेलंच ना, सगळं वाया गेलं.